जय हिंद मित्रांनो. अन्यायाच्या विरोधामध्ये मला जेव्हा काही विरोध करायचा आहे तर त्यावेळेस जे काही चार शब्द सुचतात ते चार शब्द एक माझ्या भावना, ज्वलंत भावना आणि अन्यायाविरोधाचा लढा म्हणून मी एका कागदावर उतरवण्याचा माझ्या शब्दामध्ये प्रयत्न करतो. पण मित्रांनो, मला त्या अगोदर ते माझे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर मला आपल्याशी काही बोलायचे, संवाद साधायचा आहे. मित्रांनो, आपण भारतीय नागरिक हे एवढे सहनशील आहोत की सरकारने कितीही महागाई वाढवली, सरकारने कितीही टॅक्स लावला, GST, SGSTद्वारे कितीही आपलं आर्थिक शोषण केलं, तरी आपण निमूटपणे ते भरत राहतो. पण आपण असा विचार करत नाही की आपण कधीतरी सरकार विरोधात, आपल्या राजकारण्यांविरोधात, आपले आमदार, खासदार, मंत्री यांना आपण हा जाब विचारावा. कारण आपल्याला फक्त आपलं पडलेलं आहे मित्रांनो. आपण फक्त एवढाच विचार करतो की मला माझं घर आणि माझ्या घराच्या पलीकडे मला काही देणं घेणं नाही. पण घर म्हणजे काय मित्रांनो? तुम्ही ज्या घरामध्ये राहता, तुम्ही ज्या तुमच्या कुटुंबाची उपजीविका भागविण्याचा जो प्रयत्न करता, एवढा दिवसभर संघर्ष करता, पण तुमच्या त्या जी आर्थिक प्राप्ती, उत्पन्न तुमचं जे आहे, तर त्याच्यावर हे राजकारणी एवढं भस्मासुरासारखं तुमच्यावर अशा प्रकारे टॅक्स लावणं, महागाई वाढवणं, तरीसुद्धा आपण सर्व ते भरत राहतो. कारण आपल्याला वाटतं की चला जाऊ द्या, काय करायचं, पण काय करायचं नाही. घराची जबाबदारीपेक्षाही देश टिकला तर घर टिकेल, पण ही भावनाच आपल्यामध्ये निर्माण होत नाही. कारण आपण कुठेही योजना राबविली की ते आपण त्या योजनेच्या लाईनला लागतो, तर आपण विचार करत नाहीत की या योजनेतून मिळणारा पैसा हा आपलाच असून आणि आपल्यावरच हे राज्य सरकार म्हणा, आपले केंद्र सरकार कशा प्रकारे आपल्याकडून वसुली करतं आणि आपल्या देशावर, आपल्या राज्यावरच कर्जाचा किती डोंगर होत आहे, तर या प्रकारे कोणालाही विचार करायला वेळ नाही. असो मित्रांनो, क्रांतीची सुरुवात ही कुठेही आपल्यापासूनच, एका व्यक्तीपासूनच व्हायला हवी आणि या क्रांतीच्या सुरुवातीची आता वेळ आली आहे. कारण सर्वत्र जर का पाहिलं तर आज आपण सामान्य माणूस घरातून बाहेर पडल्याच्या नंतर आपल्याला फक्त पोटाची खळगी, आपल्या कुटुंबासाठी लागणारे वस्त्र, यासाठीच आपण परेशान आहोत, बेजार आहोत. त्या पलीकडे तर आपल्याला आयुष्यामध्ये कुठलंही नवीन काही घ्यावं किंवा आपण त्याची काही प्राप्ती करावी अशी तर आर्थिक परिस्थिती आपली कोणाची राहिली नाही. पण ही आर्थिक परिस्थिती कोणामुळे राहिली नाही? आज आपल्याला महत्त्वाचे जे मुद्दे आहेत, शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, वीज, पाणी, शेतकरी, गुन्हेगारी, ह्या अशा मुद्द्यांवर आपल्या तोंडून भ्रश शब्दही निघत नाही. कारण याचं कारणच आहे, कारण आपल्याला फक्त धार्मिक रूढी परंपरांमध्ये आपल्याला अडकवून ठेवायचं आणि आपल्या सर्व राजकारण्यांनी, आपल्यावर हुकुमशाही करणाऱ्या सर्व प्रशासकीय कार्यालयातल्या अधिकाऱ्यांनी एक आपल्याला गुलाम म्हणून जगवायचं, गुलामासारखी वागणूक द्यायची. कारण आपल्याच पैशावर यांनी सगळं काही कमवायचं, विदेशामध्ये सत्ता, आपले संपत्ती घ्यायची, कधी मोजबजा, म्हणजे सर्व काही जे आपण त्यांचे ऐशोआराम, शोक पाहत आहोत, त्यांचे बंगले पाहत आहोत, त्यांच्या गाड्या पाहत आहोत, तर एवढा भरमसाठ पैसा यांच्याकडे येतो कुठून, असा फक्त आपल्याला प्रश्न पडतो आणि आपण तो सोडून देतो आणि जाऊ द्या म्हणतो, आपल्याला काय करायचंय. पण कधी आपण याच्या मुळाशी का जात नाही. मित्रांनो, जगाचा इतिहास आहे, ज्या देशाचे राजकारणी चांगली असतील, प्रगतशील, तोच देश असतो. आणि आपल्या देशामध्ये आपण राजकारण्यांना नाव ठेवतो, आपण राजकारण हे गलिच्छ आहे, राजकारण हे चांगलं नाही, असं म्हणून आपण मोकळे होतो. बस झालं, तेवढं बोललं की आपलं कार्य संपलं. पण मित्रांनो, राजकारणामध्ये चांगली लोक येण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो? बस प्रत्येक निवडणूक आली की त्या निवडणुकीचे एक दिवस सुट्टी म्हणून एन्जॉय करतो. त्या उमेदवाराला आपण 1000, 2000, 10,000पर्यंत एका मताचे पैसे मागतो आणि परत पुन्हा मग आपण त्याला 5 वर्षासाठी स्वतःला विकून टाकतो. मग अशाने देशाची प्रगती होईल का आपली होईल का देश कुठं चाललाय याचा विचार आपल्या सर्वांना करण्याची वेळ आलेली आहे.
मित्रांनो, बोलत बसायला सांगायला भरपूर काही आहे, पण एका एका मुद्द्यावर आपण आता फोकस करत चालूया. मित्रांनो, अन्न वस्त्र निवारा जशा आपल्या मूलभूत 3 गरजा आहेत, तशीच आता वीज ही एक आपली मूलभूत गरज झालेली आहे. आणि विजेवर आपले सर्वांचे व्यवसाय, आपली आर्थिक परिस्थिती, आपलं कुटुंब यांना एक महत्त्वाचं जी समजा एक स्रोत असतो, तर ती ही वीज ही आपली जीवनावश्यक बनलेली आहे, कारण आपल्याला याशिवाय पर्याय नाही. पण या विजेद्वारे आपलं कसं आर्थिक शोषण होत आहे हे पण आपण लक्षात घ्यायला हवं. मित्रांनो, आपण आपल्या मीटरची युनिट रिडिंग कधी व्यवस्थित चेक करत नाहीत. 70% लोक चेक करत नाहीत, करेक्शन करत नाहीत. आलेलं आवाचे सव्वा 20 बिल किती आहे MSEBीला, तर आपण पाठीमागचं बिल लिहून ठेवणे, त्याबद्दल पावती मागणे आणि हे त्याचा फायदा घेऊन आपल्याला महिन्या 2 महिन्याला 200-400 रुपये, समजा 500 रुपये वीज बिल वाढवून पाठवतात. मग आपण तसंच परत प्रत्येक महिन्यामध्ये जाणार, तसंच ते वीज बिल कमी करणार म्हणून त्यांना निवेदन करणार आणि परत पुन्हा मग आपल्या पाठीमागं तोच वेळ खर्च, तोच पैसा खर्च, तीच आपलं तोच वेळ जाणार. बरं ठीक आहे, आपण हे भरत असताना सुद्धा आपल्यावर नाहक तुमच्याकडे एवढी बाकी आहे, तुम्ही एवढी वीज चोरी केलेली आहे, तुमचं मीटर पकडण्यात आलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला एवढा आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. म्हणून तुम्ही हा आर्थिक दंड भरला तर तुम्हाला यातून सुटका आहे, नाही तर तुमच्यावर आम्ही कायदेशीर सरकारी कार्यवाही करू. आणि ह्या एका ओळीनं, ह्या एका धमकीनं सामान्य माणूस पार कोलमडून जातो आणि त्याला भीती वाटते, नको बाबा, जे काही आहे ते आपण पैसे उसने काढू, पाहुणेरावळ्यांकडून घेऊ, नातेवाईकांकडून घेऊ, वेळच पडली तर व्याजाने पैसे काढू, पण सरकारसोबत आपण संघर्ष नको करायचा, कारण आपल्यावर जर केस पडली तर आपलं कुटुंब उघड्यावर पडेल. पण मित्रांनो, तुम्ही काय करत आहात? तुमचा आज टाळलेला संघर्ष हा उद्या तुमच्या पिढीला, आपल्या पाल्यांना गुलामगिरीकडे आपण ढकलत आहोत. मग आपण तर गुलामीमध्ये जीवन काढतच आहोत, पण परत पुन्हा आपल्या पाल्यांचं सुद्धा जीवन आपण जर गुलामगिरीमध्ये टाकत असू तर आपल्या जगण्याला काय अर्थ आहे? मित्रांनो, आपला देश हा जर आपल्याला टिकवायचा असेल, इथून भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आपल्याला लढा उभारायचा असेल, तर राजकारणामध्ये चांगली माणसं निवडून देणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि चांगले माणसं निवडून देत असताना त्यांच्याकडून कसल्याही प्रकारचं पैसा न घेणं किंवा कुठली वस्तू न घेणं हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज मित्रांनो, प्रत्येकाला फक्त आपापलं मला काय करायचंय या उद्देशानं फक्त आपण स्वतःला एक बंदिस्त करून घेतला आहे की मला नको बाबा, मला कुठल्या झंझटमध्ये पडायचं नाही, मला काही पडायचं नाही. आपला 350 रुपये महिन्याचा जो समजा ही मोबाईलचा डाटा काय असतो तो येतो, तेवढा आपल्याला तेवढं नेट उडवायचं आणि मजेमध्ये राहायचं. फक्त याच्या पलीकडे आपल्या मनामध्ये, डोक्यामध्ये कुठलेही विचार नाहीत. आपण आपल्या पाल्याला शिक्षण व्यवस्थेमध्ये पहिलीला पाल्य टाकत असताना भरमसाठ संस्था 10,000, 20,000, 40,000 ज्या सरकारी संस्था आहेत या आपल्याला फीस आकारतात, पण त्यांना आपण विचारण्याचं धाडस ठेवत नाहीत की बाबा तुम्हाला काय अधिकार आहे एवढी फीस घेण्याचा. आणि तुम्ही जर का तसं म्हणलात तर लगेच तो संस्था चालक म्हणतो ॲडमिशन फुल झालेले आहेत. अरे मग ॲडमिशन फुल झालेले आहेत तर दाखव आम्हाला रजिस्टर, आम्हाला दाखव किती नोंद आहे, गेल्या वेळेसच्या रजिस्टरमध्ये ॲडमिशनमध्ये तुझे किती होते आणि या वेळेस किती आहेत. पण आपल्याला एवढे प्रश्न विचारायची म्हणजे गरजच वाटत नाही. नको बाबा, 40,000 रुपये भरून टाकू, आपल्या मुलाचं भविष्य आपण कशाला धोक्यात घालायचं. पण मित्रांनो, आज तुम्ही तुमच्या मुलांच्या बद्दल एवढं तुम्ही जाणीवतेनं पैसा खर्च करत आहात, पण उद्या तोही तसाच भ्रष्टाचारीच होणार आहे ना. तुम्ही त्याला शिकून काय करणार आहेत? ज्या प्रकारे तुम्ही जी ही व्यवस्था मान्य केलेली आहे त्याच व्यवस्थेमध्ये तुम्ही तुमच्या मुलाला ढकलल्याच्या नंतर ती व्यवस्था तशीच पुढे चालू राहणार आहे, कारण तोही उद्या तसाच भ्रष्टाचार करणार आहे. तोही म्हणणार आहे की मला माझ्या वडिलांना एवढं डोनेशन द्यावं लागलं होतं म्हणून पुढच्या पिढीलाही तो तसा संस्थाचालक झाला तर तोही तसेच त्याला पैसे आकारणार आहे. मित्रांनो, MSEBीचा काळा बाजार आणि सावळा गोंधळ याबद्दल आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. आज परळी शहराच्या MSEB बद्दल जर बोलायचं झालं मित्रांनो, तर एवढा काळा बाजार आणि सावळा गोंधळ चालू आहे की इथल्या अधिकाऱ्यांवर
करोडो रुपयांच्या घोटाळ्यांचे आरोप आहेत. काही जर या गेल्या 7-8 वर्षाच्या खाली किंवा 10 वर्षाच्या खाली काही जणांवर तर गुन्हे दाखल होऊन त्यांना शिक्षा मिळून त्यांनी ती शिक्षा भोगून येऊन पण त्या पैशावरच ते आज मौजमजा मारत आहेत. आज त्यांनी चांगल्या प्रकारे प्लॉटिंग वगैरे घेऊन स्वतःचं घर एकदम चांगलं, मुलं चांगले त्यांच्या बाहेर देशामध्ये शिकायला किंवा चांगल्या चांगल्या इन्स्टिट्यूट आपल्या मोठमोठ्या कॉलेजमध्ये शिकायला आहेत. मग हे कोणाच्या जीवावर आहे हे थोडंसं आपण लक्षात घ्या. आणि आता तरी उठा, जागे व्हा, संघर्ष करा. कारण वेळ जर एकदा हातातून निघून गेली तर उद्या तुम्हाला गुलामाशिवाय, उद्या काय आजच तुम्ही गुलाम झालेला आहात. आजच आपण सर्व एक गुलाम या राजकारण्यांची चाकरी करत आहोत. पण तरीही अजून यांना जर आताच आपण वेळी दाबण्याचा प्रयत्न नाही केला तर भविष्यामध्ये आपलं पूर्ण पाल्याचं भविष्य अंधकारात राहणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणून आता जे मला सुचलेल्या जे 4 ओळी आहेत त्या मी आपल्याला माझ्या भावना आपल्यासमोर मांडत आहे. आणि या भावना जास्तीत जास्त तुम्ही स्वतः वाचून आणि इतरांनाही पुढे ह्या भावना पाठवून हे जास्तीत जास्त शेअर करून एक जन आंदोलन उभारण्याची गरज आज आपल्याला झालेली आहे. म्हणून मित्रांनो, निडर होऊन जे मी माझे 4 शब्द मी आपल्याला या कवितेद्वारे मांडणार आहे ते आपण ते ऐकून घेऊन, व्यवस्थित वाचून किंवा ऐकून घेऊन ते सर्वांना पुढं आपण अशा प्रकारे आपले जन आंदोलन उभारण्याचा प्रयत्न करूया. मी ते 4 शब्द आपल्यासमोर वाचण्याचा माझा प्रयत्न करतो. हो आहे माझे मीटर बंद, हो आहे माझे मीटर बंद. राजकारणी अधिकाऱ्यांच्या टॉयलेटमध्ये सुद्धा AC. मी सामान्य माणूस, मला वीज बिलाच्या भीतीने साधे कूलर सुद्धा लावायची वाटते भीती. राजकारणी अधिकाऱ्यांना वीज चोरीचा अधिकार, यांच्या वीज चोरीचा बोजा विनाकारण पडतो माझ्यावर फार. म्हणूनच करावे लागते मला माझे मीटर बंद, हो आहे माझे मीटर बंद. जी वीज मिळावी जनतेला माफक दरात, जी वीज मिळावी जनतेला माफक दरात, यांच्या भ्रष्टाचारामुळे जाते ती हजारोंच्या घरात. महिना अखेरीस जेव्हा मी काढतो राशनची यादी, वीज बिलाचा कागद तेव्हा हसत पाहतो माझी बर्बादी. त्याचे आहे असे कारण, राशनाच्या यादीपेक्षा वीज बिलातच होते माझे मरण. म्हणूनच करावे लागते मला माझे मीटर बंद, हो आहे माझे मीटर बंद. माझे राजकारणी चालवितात कौतुकास्पद राष्ट्र, माझे राजकारणी चालवितात कौतुकास्पद राष्ट्र. जनतेला जगण्यापेक्षा मरणच वाटते बेस्ट. जनतेच्या पैशावरच भ्रष्ट राजकारण्यांना जायचे आहे विदेशात निघून, जनतेच्या पैशावरच भ्रष्ट राजकारण्यांना जायचे आहे विदेशात निघून. म्हणूनच नका होऊ हैराण तुमचे वीज बिल बघून. याच कारणाने करावे लागते मला माझे मीटर बंद, हो आहे माझे मीटर बंद. मी नाही करत वीज चोरीचे समर्थन, मी नाही करत वीज चोरीचे समर्थन. पण का करावे लागते सामान्यांना मीटर बंद? याचे करावे सरकारने आत्मपरीक्षण. कारण सरकारने करावा अगोदर भ्रष्टाचार बंद. तेव्हा होणार नाहीत मीटर बंद, तेव्हा होणार नाहीत मीटर बंद. देशबांधवांनो सावध व्हा, आपली गुलामीची वाटचाल सुरू झाली आहे. इन्क्लाब जिंदाबाद.